घाबरते बिया घाबरते पटाके ना घाबरायचं नाही बाय घाबरली फू फू करते धर धर नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ झाली आहे आणि आज आहे तुळशी विवाह. खरं तर काल आपण पंढरपुरात होतो आणि आज गावी आलोय कोकणात. गावाकडे वातावरण काय आहे जे तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला नक्कीच शॉक बसेल. जोरात पाऊस पडतो जे कापणीला जे वाहत आलेलं ना जे महान होतं म्हणजे जे थोडं उशिरा पिकणार होतं ते सगळ्यांचंच म्हणतात ना वाट लागली आहे. ते दाखवूया आपण उद्या परवा. पण गावाकडे बघ कसं वातावरण आहे. बघा आत्ताच पावसाची सर येऊन गेली आहे. सोनाली इकडे सुरवण करते. तिकडे आहे आमची बनी काकी होती, त्यांचं देखील अंगण सारवलंय. बनी काकी थोड्या बाहेर गेल्यात आणि आपलं अंगण सारवलंय. जोरात पाऊस येऊन गेला जोरात. आणि बघा तुळस वगैरे आम्ही धुतले मस्तपैकी छान असे. रोप वगैरे आज नवीन लावतात. तर आज तुळशी विवाह आहे ते तुम्हाला दाखवतो गावाकडे कसं आहे. आणि पाऊस सरीवर सरी आणतोय. जसं पावसाला सुरुवात होते ना तसं काहीसं वातावरण. खरं तर हिवाळ्यात पाऊस पडतोय हे थोडंसं नवलच म्हणावं लागेल. कारण आता थंडीचे दिवस असायचे काही वर्षांपूर्वी, असं म्हणजे थंडी असायची या दिवसांमध्ये. पण आता यावर्षी तर पूर्ण पावसाळा. काही जण म्हणतात अंगाला शेवाळ येईल इतपत पाऊस पडलाय. असो चला, थोड्याच वेळात सगळी सजावट वगैरे होईल ते पण तुम्हाला दाखवतो. गावाकडे तुळशी विवाह कसा होतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मंडळी खरं तर आहे ना आता सुरवण वगैरे घरी झालं. आता कसं आहे तुळशी विवाहाची तयारी आहे आणि मी आता आलो तो तुरळला थोडंसं फरसाण घ्यायला. आमच्याकडे ना प्रसाद म्हणून आहे ना फरसाण वाटलं जातं तुळशी विवाहाला. आणि काय आम्ही पंढरपूरवरून लाह्या वगैरे तो प्रसाद आणलाय तो वाटणार आहोत. पण गावाकडे ना पाऊस कसा पडतोय तुम्हाला दाखवतोय. बघा असा धोधो पाऊस पडतोय तुरळला आमच्या. एसटी बघा एसटी जाते पावसामधली एसटी. खरं शेतकरी अजून चिंतेत, कारण भात बऱ्याच जणांचं कापायचं बाकी आहे आणि फुल नुकसान होणार आहे. कारण दुष्काळ वगैरे जाहीर करण्यात येईल वाटतं असं. एवढा पाऊस पडलाय कोकणात, ओला दुष्काळ. चला आपण इथे आलो होतो, फटाके वगैरे घेतले. आमचा मित्र आहे राजू आपला मित्र आहे. याच्या दुकानामध्ये आपण फटाके वगैरे घेतले. थोडंसं वियासाठी पाऊस वगैरे घेतो. तसं मी जास्त काही फटाके सोडत नाही, पण वियासाठी फुलबाजी आणि पाऊस असतात ते घेतलं. बघूया पाऊस थांबण्याची वाट बघतोय. बाबा पण सोबत आलेत. पंढरपूरला एवढा नव्हता ना हो, कमी होता. आता जास्तच पडतोय तिकडे. काय पावसाचं एवढं नामोनिशाण नव्हतं. कमी होतं रोज लागतोय. आमचं पण भात कापायचं आहे. असो बघू, पाऊस जाण्याची वाट बघूया आणि घरी जाऊया पटकन. मंडळी तुरळवरून आलो. येतं वाटेत पावसाने गाठलं, शेवटी भिजवून टाकलं. चला संध्याकाळची वेळ झाली छानपैकी. सोनाली इकडे बघा रांगोळी घालते. बनी काकी आमची बाहेर असल्यामुळे त्याच्या दरवाज्यात देखील तिने घातली. आणि आता बघा सुरवण झालंय. अंगणाभोवती मस्तपैकी रांगोळी देखील घातली गेली आहे. असं गावाकडचं मस्तपैकी छान असं वातावरण. खरं तर छान म्हणू की पाऊस आलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच हे वातावरण काय एकदम म्हणतात ना छान असं नाही आहे. सोनालीने पण आम्ही पंढरपूरला असताना भात कापणी केली आहे ना. सोनाली झाली तयारी? दिवे वगैरे लावायचेत ना. रांगोळी हा दिवे पण नाही राहणार. रांगोळी पण बावली बनवलीत काय? हा ना. चला रांगोळी काढून घेते. ही रांगोळी आहे ना सोनालीने हाताने काढली. ही बघा ही. आणि ही आता आहे ना ही साचा म्हणतात. काय म्हणतात त्याला? साचा. रांगोळीचा साचा. आता आपण पंढरपूरहून आलो तर आमच्या इकडे विठू माऊली आणि रुक्मिणीची रांगोळी काढली जाते. ऊस नाही भेटला. अरे सांगायचं ना, घेऊन आलो असतो तिकडून. चिंचा आणल्यात आपण. पंढरपूरला चिंचा, आवळे आणि ऊस भेटतो. तर कसं आहे काही गडबडीत राहून गेलं.
इकडे पण आता रानात कुठे जावं लागलं असतं, पण आता तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे. चला बघूया कशी येते रांगोळी सोनालीची. एक नंबर भारी रे. अच्छा असे सगळे गोल गोल काढणार आहेस? मध्ये विठू माऊली आणि रखमाई. चला पाऊस थोडा येऊन जाऊ नये, पण मोठी सर आली होती. चालूच आहे. तर मंडळी संध्याकाळ झाली आहे, मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आहे. तुरळवरून आलो तेव्हा पावसाने अक्षरशः झोडपलं. आणि आता आहे ना आमची तुळशी विवाहाची तयारी झालेली आहे. तर मंडळी तुळशीच्या लग्नाला यायचा, तर असं बऱ्याच वेळी लोक इन्व्हिटेशन देतात आमच्याकडे आज तुळशी विवाहाला या. सो गावाकडे कसं एक साध्या सुद्धा पद्धतीने तुळशी विवाह पार पडतो, तो तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आमच्याकडे इव्हन आहे ना काही मंगलाष्टके असतात ना, ते म्हणण्याची एक वेगळी पद्धत आहे, ती देखील तुम्हाला दाखवतो. आता आमच्या घरी येतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. मंडळी विहायला आहे ना मी येताना पंढरपूरहून ड्रेस आणले होते. विहायला पण आंघोळ घातली आहे आणि हा पिवळा ड्रेस घेतलेला, असं मस्त वाटतं ना बघा. सणासुदीला मी तिला असेच कपडे घालतो बघा, आपल्या कल्चरमधले किंवा आपल्या संस्कृतीमधले असे छान वाटतात. तुम्हाला देखील असे कपडे आवडतात का लहान मुलांना घालायला, किंवा लहान मुलांनी घातलेले असे कपडे आवडत असतील तर कमेंट करून सांगा. बघा तिला फटाके आणले, पण तिथे फटाक्याची पिशवी घेऊन ती हाताने फिरून असा आवाज काढते. त्याचे काहीतरी वेगळेच खेळ असतात. विया हे घे. हा फटाके वाजूया चल. अरे बापरे साखर घालायचं का? मला काय करते आता, डोक्यात पिशवी घालणार आहे माझ्या वाटतं. हे पाठी ड्रॉइंग दिसतात ना सगळे, ते हिचे पराक्रम आहेत. पूर्ण पेन पेन्सिल घेऊन पूर्ण असं पूर्ण रंगवत असते. नाही असणार. हा असे केस. हा वेगळेच खेळ आहेत तिचे. पडशील. खतरनाक वाले. म्हणजे बरेच जण विचारत होते पंढरपूरला काय विहायला वगैरे घेऊन नाही गेला. हे कारण आहे, आवरता आवरलीच नसती, भरपूर रडली असते आणि ते मग सोनालीला त्रास झाला असता फिरवणं घेणं वगैरे. त्याच्यामुळे मग सोनाली आणि आई आणि विया यांना आपण काय घेऊन नाही गेलो होतो पंढरपूरला. पुढच्या वर्षी बघू, जरा मोठी झाली म्हणून. हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. अरे 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 उठ उठ उठ, वरती उठ आता. अरे बापरे बघा अशी मस्ती सुरू असते. कपडे खराब करशील लेकरू. चल ये आपण फुलबाजा लावूया. चला हे बघा घरासमोर आहे ना असं मस्तपैकी तोरण लावलंय. आणि इकडे बघा छानपैकी दिवे वगैरे लावलेत. इकडे देखील सोनालीने मस्तपैकी छान अशी रांगोळी काढली आहे. सारवण सुरवण झाल्यानंतर रांगोळी आवर्जून काढली जाते. आणि इकडे बघा असं गावाकडचं वातावरण. आता इथे 2 बल्ब लावलेत बनिकाकींचे. ते बनिकाकी मुंबईला गेल्यात, मग त्यांच्या दरवाजात देखील दिवे वगैरे लावलेत. आपण तिथे बघा दिवे लावलेत, असे दिवे लावलेत. आणि इथे बघा इथे पण तयारी झाली आहे. बाहुला तयार करावा लागतो नवरा, आणि तुळस नवीन लावावी लागते. आता इथे देखील बनिकाकींच्या इथे देखील आपण नवरा आणि दिवा वगैरे नवरा ठेवलाय आणि दिवा पण लावलाय. बाबा फुलबाजे लावतायत, पाऊस लावतायत. आणि ही बघा ही घाबरते. हिला फटाके हिला आणले होते. मस्त ना, छान. ये 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 असा धर धर धर. ये हे बघा इथे लावूया. ये पण असा या फटाक्यांना घाबरते. आहे पेटत नाही, पाऊस पडला म्हणून पेटत नाही का काय?
हा धर 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 धर. धर धर धर. ए घाबरते विहा, घाबरते पटाक्यांना. नाही धर तू धर. घाबरायचं नाही बाय, घाबरली फू फू करते. धर धर हे घे, धर धर धर. घाबरते माझी पोरगी, फटाक्यांना घाबरते. गेला. धर. तेव्हा टाकून कुठं पण. होय, तर आई बघा किती काळजी घेते. फटाके कोणाचं म्हणजे फुलबाजी वगैरे कोणाच्या पायाला लागले नाही पाहिजे. म्हणून आता इथं पाळपुसचं पाणी आहे, इथे बघा थंड आहे, तर इथे टाकू आपण. वाटेमध्ये टाकायचे नसतात. विया फटाक्यांना घाबरते. धर परत एक लावूया. ये धर, लाव धर, लाव तू. लाव 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 बा लाव. हे घे, इकडे लाव लाव. लाव. हे वासा धरायचं. ये फटाके पेटायला खूप वेळ लागतोय. हे हे दिवाळी. धर 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 धर. पळाली 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 आहे. थांब. धर धर. हे घे, धर धर धर. फुंकर मार, फुंकर मार. या फटाक्यांना घाबरते, म्हणजे फुलबाजाला घाबरते. फटाक्याच्या लांबची गोष्ट. त्याला वाटतं काहीतरी वेगळं वाटतं. चटका दिलेला आईन आमच्या. अगरबत्ती धरायला गेली तेव्हा मस्ती करी तेव्हापासून घाबरते. अरे बापरे, आई आमची एकदम रॉक. चला या. सावधान बोलती पाप यती कनेरान बोलती पुण्यात शिवंगरे सावधान काजरा नवडो सगळा ताते कामरे पुढे लागला होते पुण्यात शिवंगरे सावधान वारागडची आवाना मारले साडा गट साडे तोडकागडची बालगा बालगाची पुणे मुंगा पुण्यात शिवंगरे सावधानीचे किरीना ताणी मंगली पाण्याची राणी पुण्यात शिवंगरे सावधान माला का परस्परे करगळा गालो निगो पांगणा गाती ना प्रतिपाती अवघी एका जग जीवना सोन्याचे मणी ओविले बुजगुणी गोऱ्या शशांक कानना पाचूचे पदकली नरमणी श्रीदेवकी नंदन शुभमंगल राजा रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण वरानु प्रवरा कवना सिम्या देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पुमने रुक्म्या पुत्र वडी
येईल त्यासी पुसणे गोरया सदा मंगल शुभ मंगल स्वस्ती श्री गणनायकं गजाननं वल्लालो मुरुडा विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेहरं ओझरा मंगलम शुभ लग्न गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरमन्वती वेदिका क्षिप्रावेत्री प्रवती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जलये समुद्र सरिता गुरयां सदा मंगल शुभ लग्न सावधान तदेव लग्नं सुदिनंत देव तारा बल चंद्र बलंत देव विद्या बल चंद्र बलंत देव लक्ष्मीपते युग स्मरामि हातीची मूर्त सावधान. मंडळी, आमच्या घरी तुळशीविवाह पार पडला आणि गावाकडे या पद्धतीत सगळ्यांच्याच घरी तुळशीविवाह पार पडतो. शहरांमध्ये थोडंसं वेगळं जल्लोष असतो. दिवाळी अजून म्हणतात ना तुळशीविवाहापर्यंत असते. आमची गावाकडची दिवाळी एकदम देवदिवाळी म्हणजे मोठी दिवाळी असते. आता आमच्याकडे पण प्रकार आहेत गावाला कोकणात, मोठी दिवाळी, देवदिवाळी वगैरे असे प्रकार आहेत. सो अजून त्या बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल तुळशीविवाह पार पडला तर दिवाळी संपली. चाकरमान्यांची मुंबईला वगैरे जे कोणी काम करतात त्यांची दिवाळी आज संपते. म्हणजे आता याच्या पुढे शाळा, कॉलेज किंवा मग जॉब वगैरे चालू होतात. पण गावाकडे मोठी दिवाळी म्हणजे देवळात वगैरे ग्रामदेवतेच्या देवळात वगैरे पण काही कार्यक्रम होतात. त्रिपुरारी पौर्णिमा पण काही गावांमध्ये होते. तर मंडळी, चला गावाकडचा हा तुळशीविवाह कसा असतो हे या तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवले. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास मी तुमची ह्या व्हिडिओमध्ये रजा घेतो आणि तुळशीविवाहाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. चला, तुळशीविवाहाच्या सगळ्यांनाच आपल्या कोकण संस्कृतीच्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. तर येवा कोकण आपलं जसं. काळजी घ्या. फटाके वाजतायत. फटाके न घाबरलात तुम्ही? घाबरू नका. हा, घाबरू नका.